हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा जावो. तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. तर आज मला उपवास आहे. तर छान अशी सकाळी लवकर उठून सगळी स्वच्छता वगैरे केली, त्यानंतर मग देवपूजा पण केली. तर थोड्या वेळाने पिंडीची पूजा सुद्धा करायची आहे. तर बाकीची माझी अजून थोडीफार कामंसुद्धा राहिली आहे. तर आता मी उंबरठीची पूजा करणार आहे, तसेच छान रांगोळी वगैरे पण आता काढणार आहे. तर आज पुरणपोळीचा पण स्वयंपाक करायचा आहे. तर सर्वच तयारी आज करायची आहे, कारण आज आपल्या श्रावण महिन्यातील पहिला सण आहे. तर त्यामुळे खूप सारा उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये जेवढं आपण करण ना देवासाठी तेवढं कमी पडतं. तर चला मैत्रिणींनो, आता मी छान अशी रांगोळी वगैरे पण काढते आणि उंबरठ्याची पूजा सुद्धा करते. त्यानंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक पण करायचा आहे आणि नागपंचमीसाठी वारुळाला पण जायचं आहे. तर अशी बरीच सारी आज काम आहे. तर चला आपला व्लॉग आपण कंटिन्यू करूयात. तर मग इथे मी सकाळी छान अशी उंबरठ्याची पूजा पण करून घेतली, छान अशी रांगोळी पण काढली. तर सर्वप्रथम सर्व दरवाजे वगैरे आधी पुसून घेतलं आणि त्यानंतर त्यावर हळदीचं लेपन करून घेतलं आणि नंतर मस्त अशी त्याच्यावर रांगोळी काढून घेतली. तर हळदीचं लेपन केलं आणि त्यावर जर रांगोळी काढली ना, तर रांगोळी एकदम छान उमटते आणि खूप सुंदर दिसते, कारण हळदीवर रांगोळी जास्त उठून दिसते, त्यामुळे एकदम छान वाटतं. तर असं सणासुदीच्या दिवशी मी नेहमी हे रांगोळी काढत असते. तर इथे मी रांगोळी काढण्याआधी डाळ लावली होती कुकरला शिजवण्यासाठी. तर मग ती पण शिजली होती. त्यानंतर मग एका साईडला पटकीनी भात पण लावून घेतला आणि मग पुरणासाठीची तयारी करायला चालू केली. तर छानपैकी मी आधी पुरण परतून घेतलं आणि त्यानंतरून मग पुरण वाटायचं काम माझं इथं चाललं होतं. तर पुरण शक्यतो मी या चाळणीमध्येच वाटते, कारण एकदम छान आणि मऊ आणि एकदम बारीक असं या चाळणीत वाटलं जातं. तर आता सध्या पाटा वरवंटा हे प्रकार तर राहिलेच नाही आहे. तर सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे ही चाळणी. तर मला चाळणीमध्येच वाटलेलं पुरण आवडतं आणि एकदम बारीकसुद्धा होतं. तर तुम्ही पाहू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं पुरण आपलं चाळणीतून वाटून झालेलं आहे. तर मी नेहमी असंच वाटत असते. तर आता मला नैवेद्यासाठी दिंडी बनवायचं आहे. तर ते दिंड मी आता बनवणार आहे. तर वारुळाला जाताना आमच्या इथे 5 दिंड बनवून ते घेऊन जायचे असते. तर आता मी दिंड बनवणार आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्या इथे नैवेद्यासाठी वारुळाला जाताना काय नेतात ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर आज आमच्या इथे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतात. तर स्वयंपाक पण तसा झालेला आहे संपूर्ण. आमटी भात वगैरे सर्व मी करून ठेवले. तर आता पुरण वगैरे पण तयार करून ठेवले. आता फक्त राहिले आहेत पोळ्या लाटायचा. तर पोळ्या या मी संध्याकाळी लाटणार आहे, कारण आज उपवास असल्यामुळे मला तर काही उपवास सोडायचं नाही. मी संध्याकाळी उपवास सोडणार आहे आणि बाकी सर्वांसाठी सुद्धा संध्याकाळी गरम गरम पोळ्या करणार आहे. तर त्यांच्यासाठी मी सकाळी डब्यासाठी मुलांना बनवलं होतं जेवण. तर ते होतंच. तर आता संध्याकाळी गरम पोळ्या लाटणार आणि गरम गरमच सर्वजण मग खातील. तर असं माझा सगळा स्वयंपाकाचा आजचा बेत आहे.
तर आता माझी छान असं सर्व स्वयंपाक वगैरे झालाय आणि दिंडे सुद्धा बनवून झालेत. तर हा आमच्या इथे नैवेद्यासाठी वारुळाला जाताना आम्ही घेऊन जात असतो. तर चला मैत्रिणींनो, आता वारुळाला जायचंय. तर मस्त असं आता जरा माझा शृंगार बदलते. तर आता मी छान असं तयार होते आणि मग वारुळाला जाते. तर चला पुन्हा भेटूया. तर आता मी तयार झाले आहे आणि ह्या रेड कलरच्या बांगड्या या साडीवर मी मॅचिंग घेतल्या आहेत. तर कसं वाटतं माझा लुक? तर चला मैत्रिणींनो, आता मी निघाले आहे वारुळाला. तर मैत्रिणींनो, इथे मी दिंड बनवलेला आहे. इथे फुले घेतलेले आहेत. तर इथे दोरा घेतलेला आहे, तो पिवळा करून आपल्या हातामध्ये घालायचा आहे. तर इथे फुटाणे घेतलेले आहेत. तसेच इथे दूध घेतलेलं आहे. इथे लाह्या घेतलेल्या आहेत. तर इथं पीठ व थोडंसं तांदूळ घेतलेलं आहे. तर हे सर्व मी छान असं ताट तयार केलेलं आहे आणि इथे हळदी कुंकू घेतलेलं आहे. तर आता हे ताट घेऊन मी निघाले आहे वारुळाला. तर मैत्रिणींनो, मी आता निघाले आहे वारुळाला जायला. तर मी छान अशी आता तयार झाली आहे. तर आता वारुळाला चालले आहे. तर चला. तर बऱ्याच बायका या वारुळाला येऊन गेल्या होत्या आणि त्यानंतर मग मी गेले. तर तिथे कोणीच बायका नव्हत्या. मग छानपैकी मी ही पूजा वगैरे करून घेतली. छानपैकी देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग जो पिवळा केलेला धागा असतो ना, तर तो सर्वांना बांधायला दिला आणि त्यानंतर मग मलासुद्धा यांनी बांधला. तर आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. तर मग मला उपवास देखील आहे. तर दर सोमवारी या मंदिरामध्ये मी दर्शनासाठी येत असते. तर मग येथे मी आज दर्शनासाठी आले होते. तर आता आम्ही आलोय झोका खेळायला. तर इथं खूप मोठा झोका बांधलाय. तर आज नागपंचमी आहे, तर म्हटलं चला झोका तर खेळायलाच पाहिजे. तर इथे झोका खेळायला आलोय. झोका दाखवायचं, बघ ना किती मोठा आहे. श्रावणी तर झोका खेळते, कारण झोकाच तेवढा छान आहे, उंचची उंच. शाहू छान आहे का झोका? खूप मोठा झोका आहे, त्यामुळे आलोय आम्ही इथे खेळायला.
तर भरपूर आता झोका खेळलो आम्ही. तर आता निघालोय घरी. खूप मज्जा आली पण, कारण झोका खेळल्याशिवाय वाटत नाही की नागपंचमी आली आहे म्हणून. तर चला मैत्रिणींनो, आता निघाली मी आता घरी. इथं आर्यनचं आमच्या पतंग केवढी उंच गेली बघा, दिसत पण नाही या बाहेर. त्याला खूप आवडती पतंग खेळायला, त्यामुळे त्याच्या पप्पाने त्याला पतंग करून दिली आणि खूप उंच गेलीये. गेली का वर? आर्यन लईच वर गेली रे. अजून पाठवायची का? बास. खाली आली. तर मैत्रिणींनो, आत्ताच मी घरी आले. तर खरंच खूप छान वाटलं आज झोका खेळल्यावर. कारण आपण असंही कधी झोके वगैरे खेळत नाही, परंतु असं सणाच्या निमित्ताने जर झोके वगैरे खेळलं ना तर खूप भारी मजा येते. तर लहानपणी आम्ही भरपूर सारे झोके खेळायचो, परंतु आज मी खरंच खूप दिवसांनी झोके खेळले आणि खरंच भारी वाटलं. तर पूर्ण सणाचा आज मी आनंद घेतला आहे. आणि नागपंचमी म्हटलं ना तर भरपूर सारे खेळ येतात डोळ्यासमोर. तर तरीसुद्धा बाकीच्या महिला खेळायला नव्हत्या, त्यामुळे थोडंसं नर्वस वाटलं. परंतु आपण आपला सण साजरा केलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. तर त्यामुळे मी छानपैकी वारुळाला पण गेले आणि नंतर झोका वगैरे पण खेळले. तर असा पूर्ण दिवस माझा एकदम खास गेला आणि एकदम मजेत गेला. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तसेच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.